वर्ष 2018 मध्ये एक यशाची पहाट उगवली आणि कानावर आला एक आवाज. नीट परीक्षेमध्ये भारतातून 17वा, महाराष्ट्रातून 3रा, ओबीसी प्रवर्गामधून विदर्भातून प्रथम येणारा शिवम देशमाने. माझ्या अभ्यासाच्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर माझ्या क्लासेसची आणि परिवाराची मला खूप जास्त मदत झालेली आहे. सुरुवातीचे 2-3 महिने तर मला फार कठीण गेले. मार्क्स मिळायचे नाही चांगले, रँक पण मागे राहायचा. पण आमच्या क्लासमध्ये काळपंडे सरांनी अकॅडमिक नॉलेजशिवाय इतरही बरंच नॉलेज दिलं. सर नेहमी हप्त्यातून 1-2 वेळेस तर इन्स्पायरिंग स्पीचेस द्यायचे. काही क्लासमधलेच आधीच्या मुलांचे एक्झाम्पल द्यायचे की हे मुलं अशी होते आणि आता कुठे आहे, की त्यांच्यापासून इन्स्पिरेशन मिळायचे आणि अभ्यासाला लागायचं एक एनकरेजमेंट मिळायचं. घरूनही खूप सपोर्ट होता की तुला कमी मार्क येत आहे, काही प्रॉब्लेम नाही, तू अभ्यास आता पुढे चांगला करत जा. माझं टार्गेट एवढंच राहायचं की आज आपल्याला एवढे टॉपिक शिकवले, हे टॉपिक वाचून झाले पाहिजे आणि एक आधीचा टॉपिक जो आपला कच्चा आहे तो रिवाईज होऊन झाला पाहिजे. मग याला कधी रात्री 9 वाजता येऊन जायचं, मग 9 वाजता झालं की आपण 10 वाजता झोपायचं. तर कधी कधी रात्री वेळ लागायचा, 2-3 वाजायचे, मग 2-3 वाजेपर्यंत जागायचं. तर टाईमटेबल हाच होता की आपला एक टार्गेट ठरवायचं आणि ते टार्गेट कंप्लीट केल्याशिवाय झोपायचं नाही. आपण किती तास अभ्यास करतो याला महत्त्व नसतं कधीच. आपण जितक्या वेळ अभ्यास करतो तितक्यात आपलं किती वाचणं होतं, किती कॉन्सन्ट्रेशन वाचतो हे जास्त महत्त्वाचं असते. विद्यार्थ्यांना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा की आपला जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा वेळ वाचवायचा. वेळ वाचवण्यासाठी मी एकदा घरच्यांना सांगितलं की मी टक्कल करून येतो, कारण की दर महिन्याच्या शेवटी कटिंग करायला तिथे अर्धा-1 तास जातो. त्यामुळे एकदा टक्कल केलं तर 3-4 महिने टेन्शनचं काम नाही. पण घरच्यांनी कधी मला सपोर्ट नाही केला याबद्दल. आम्हाला जे काही डाऊट्स यायचे सब्जेक्ट्समध्ये त्यासाठी प्रत्येक सब्जेक्टच्या डाऊटसाठी एक पर्टिक्युलर टाईम दिलेला असायचा. तर त्या वेळात दररोज एक ना एक टीचर्स आमचा प्रत्येक विषयासाठी अवेलेबल असायचा की तुम्हाला जेही डाऊट्स असेल ते क्लिअर करून घ्या. आणि असं एकदाही झालं नाही की आम्ही डाऊट्स विचारायला गेलो आणि आमचे डाऊट्स क्लिअर नाही झाले. टीचर आणि मुलांचं जे इंटरॅक्शन होतं ते सर्वात महत्त्वाचं होतं की टीचर असे एक शिक्षक म्हणून नाही तर एक मित्रासारखे होते की जेव्हाही कोणत्या विद्यार्थ्याला जमत नसलं, मार्क्स कमी येत असले तर प्रत्येक टीचर एनकरेजमेंट द्यायचा. तर त्याचा मुलांना बराच फायदा झाला. वडील स्वतः शिक्षक, नाविन्याचा ध्यास आणि शिवम तू हे करू शकतोस हा आत्मविश्वास निर्माण करणार आहे. मुळातच शिवम असा थोडा चंचल प्रवृत्तीचा. एखादं काम पटकन हातावेगळं करावं आणि दुसऱ्या कामाला लागावं असं तो. आणि एखादं टार्गेट जर त्यानं ठरवलं असेल की मला अमुक एक करायचं, अगदी लहानपणापासून मला अमुक एक करायचं, तर ते त्यानं प्रत्येक वेळेस करूनच दाखवलं. कारण मी स्वतः शिक्षक असल्यामुळे मुलांचं जे बालमानसशास्त्र आहे त्याचं थोडाफार तरी मी अभ्यास केलेला आहे. आणि मग शिवमच्या या स्वभावाचा आपल्याला त्याच्या करिअरसाठी पुरेपूर फायदा करून घेता येईल याची मला जाणीव झाली. त्याच दरम्यान माझे मावस भाऊ डॉक्टर राहुलदेव जाधव जे MS आहेत, गायनॉलॉजिस्ट आहेत, त्यांचं हॉस्पिटल इथं सुरू झालं आणि त्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला मी शिवमला घेऊन गेलो. आणि ते सगळं पाहिल्यानंतर शिवमचं तिथंच त्याच दिवशी टार्गेट ठरलं की आपल्याला या काकांपेक्षाही मोठा डॉक्टर व्हायचं. आणि खऱ्या अर्थानं सरांनी पैलू पाडून दिलेत. नाही तर मला फार झालं तर बाबा एखाद्या कोणत्या तरी गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळेल, एवढे मार्क्स मिळव अशी मला त्याच्याकडून अपेक्षा होती. इतका शिवमनं इतकं जी जम्पिंग केली याला सगळं श्रेय जातं काळपांडे सरांना. रविवारी टेस्ट देऊन आल्यानंतर बोलताना तो स्वतःबद्दल बोलण्याऐवजी सरांबद्दलच बोलायचं. काळपांडे सर असं शिकवतात, काळपांडे सरांनी असं केलं, काळपांडे सरांनी तसं सांगितलं. सगळं बोलणं त्याचं स्वतःपेक्षा सरांच्याच बद्दल असायचं. म्हणजे एवढी जवळीक असल्यामुळेच शिवम इतका घडू शकला. आणि या दरम्यान तिथे मला पहिल्यांदा माहीत झालं की मला युरिन स्टोन आहे. पण थोडक्यात म्हणजे शिवमच्या आणि मम्मीच्या कानावर जाणार नाही अशा पद्धतीनं मी माझा आजार लपवून ठेवला दोघांपासूनही. किंवा आपला छोटा मोठा आजार असेल पण त्याच्यामुळे पोरं डिस्टर्ब व्हायला नको. तुमच्या अडचणी आणि मुलांना तुम्ही घडवताय, तुम्ही फार मोठी इन्व्हेस्टमेंट करतायत, आयुष्याची इन्व्हेस्टमेंट आहे. त्याला घडवणं म्हणजे ती फार मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. ती जर तुम्हाला आज करता येत नसेल तर माझं तर असं म्हणणं राहील की आई किंवा वडील किंवा कोणीतरी त्या मुलांकडे कायम लक्ष देण्यासाठी असावंच. आई आणि वडिलांनी मुलांच्या अभ्यासावर, त्यांच्या मानसिकतेवर कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून आपले दुःख, आजारपण, यातना याचा सुद्धा लवलेश शिवमला येऊ दिला नाही.
आणि यासोबतच त्याचा आदर्श घेत उभी राहिली त्याची बहीण आर्या देशमाने. स्टार्टिंगला क्लासेसला जेव्हा आले होते तेव्हा असं बिलकुल वाटलं नव्हतं एवढे मार्क्स मिळतील. तेव्हा फक्त माझं एकच होतं की बस आपल्याला रिपीट नाही करायचं आणि फर्स्ट अटेम्प्टमध्येच नंबर लावायचा आहे. नंतर तब्येत खराब होत गेली, तिथे अकोल्याचं ऊन वगैरे आणि टेन्शन, थोडा डिप्रेशन, तब्येत खराब होत गेली. मग इतकी तब्येत खराब झाली की मला घरी यावं लागलं. 1 हफ्त्याचा ब्रेक घेतला मी आणि त्या 1 हफ्त्यात एवढी डिप्रेशनमध्ये गेली की असं वाटलं आता होणारच नाही, आपण हा वर्ष स्किप करू आणि परत रिपीटच करू. सततच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे आर्याचा आत्मविश्वास खालावू लागला आणि आपण MBBSचे ध्येय गाठू शकणार नाही असे तिला वाटू लागले. आणि मग मदत झाली ललित काळपांडे सरांची. फारच डिप्रेशनमध्ये गेली होती मी. तर तेव्हा घरचे म्हणे की तू सरांशी वगैरे बोलून बघ. सरांना म्हटलं की सर आता होत नाही माझ्याकडनं, मी गिवअप करते, एखादा वर्ष जाऊ देते आणि परत रिपीट करून होणंच जाईल. पण सर म्हणे नाही, तू करू शकते, तुझा तेवढं पोटेन्शियल आहे. मी सरांना भेटायला गेलो. म्हटलं सर शिवमचं तर ठीक आहे, पण आर्याचं मला काही आता खरं नाही वाटू राहिलं की मार्क्स कमी कमी होऊन राहिले. तर सर म्हणे सर तुम्ही काळजी करू नका, तुम्ही एक काम करा, एक 100 रुपयाचा बॉन्ड पेपर आणा, मी तुम्हाला आज लिहून देतो की आर्याचा MBBS गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागणार, तुम्ही निश्चिंत राहा म्हणे. तर सरांकडे जायची, सर त्यांच्या शब्दात मला एनकरेज करायचे की तू करू शकते, पॉसिबल आहे. नेहमी सर मोटिवेट करायचे की तुझ्याकडनं होईल, असं डिप्रेस नको हो, प्रयत्न करत राहा. आणि मग त्यानंतर एक कॉन्फिडन्स आला की आपण करू शकतो, जितकं होईल तितकं करू आणि ह्यावेळेस प्रयत्न करून पाहू की फर्स्ट अटेम्प्टमध्येच नंबर लागला पाहिजे. आणि जे टॉपिक माझे सुटले होते जेव्हा मी घरी आले होते, ते सगळे टॉपिक टीचर्सनी परत मला रिपीट केले, परत सगळे टॉपिक समजावून सांगितले. आणि थोडी मी शाळेत होती, टीचर्सकडे जायची थोडी भीतीच वाटायची. तर माझ्या घरीच एक मोठा गुरु होता, शिवमनीच मला खूप समजावून सांगितलं, त्यांनी सपोर्ट केला, करत राहा, असं करत गेली आणि झालं. आर्या आणि शिवम यांच्या यशात त्यांच्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे आणि समाजातील इतर कुटुंबाने यांचा आदर्श जरूर घ्यावा.